आपल्या सगळ्यांनाच वाटतं की छान सुंदर दिसावं, स्मार्ट दिसावं, अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि सगळ्यांमध्ये उठून दिसावं। पण काही वेळा काय होतं, आपण जेव्हा कुठे जाण्यासाठी तयार होत असतो तेव्हा आपण जेव्हा ड्रेस घालतो किंवा साडी घालतो तेव्हा आपल्याला असं फील होतं की यामध्ये आपलं एज थोडंसं जास्त वाटतंय। आणि काही वेळा असंही होतं की आपण जेव्हा एखादा ड्रेस घालतो, साडी घालतो, त्यामध्ये आपलं एज अजिबात दिसत नाही, आपण त्यामध्ये खूप जास्त यंग दिसतो। तर असं का होतं, त्यामागे बरीच रिझन्स असतात। जसं की आपण साडी कोणती नेसतोय, ड्रेस कोणता घालतोय, ज्वेलरी कोणती घालतोय किंवा आपण ॲक्सेसरी कशा प्रकारे कॅरी करतो, या गोष्टी सुद्धा खूप जास्त महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टींवरतीच आपला लुक हा ठरत असतो। तर तुम्ही एक गृहिणी असाल आणि तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, स्मार्ट दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल आणि सुंदर दिसून तुमचा कॉन्फिडन्स जर वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 6 टिप्स शेअर करणार आहे, ज्या की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत करणार आहेत। तर चला बघूया त्या 6 टिप्स कोणत्या। नंबर 1, साडी। जर तुम्हाला स्मार्ट दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, सगळ्यांमध्ये जर उठून दिसायचं असेल तर साडी निवडताना नेहमी लक्षात ठेवा, ज्या साड्यांच्या बॉर्डर या खूप मोठ्या असतात किंवा ज्या साड्यांना लेस बसवलेली असते अशा प्रकारच्या साड्या शक्यतो अवॉइड करा। कारण काय होतं, अशा प्रकारच्या लेसवाल्या साड्या असतात तर त्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या आहेत। ट्रेंडिंगच्या साड्या आहेत जसे की छोट्या बॉर्डरवाल्या साड्या किंवा बॉर्डरलेस साड्या, अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडा, कारण या साड्या ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत आणि अशा प्रकारच्या साड्या घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात। आता सध्या बॉर्डरलेस प्लेन साड्या आणि त्यावरती वर्कचा ब्लाऊज किंवा छान असा प्रिंटवाला ब्लाऊज जर तुम्ही वेअर केला तर त्यामध्ये तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसण्यासाठी आणि अधिक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। अशा प्रकारच्या ट्रेंडिंगवाल्या साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता। नंबर 2, ब्लाऊज। आता साडीचा ओव्हरऑल लुक हा पूर्णपणे ब्लाऊजवरती डिपेंड असतो। तुम्ही कितीही महागातली साडी घातलेली असू द्या, पण त्यावरती जर ब्लाऊज तुम्ही चांगला नाही शिवला, परफेक्ट मापाचा नाही शिवला तर तुमची साडी अजिबात चांगली नाही दिसणार। या उलट तुम्ही एकदम साधी सिंपल साडी जरी घातलेली असेल तर त्या साडीवरती जर तुम्ही ब्लाऊज छान शिवला, परफेक्ट मापाचा शिवला तर त्यामध्ये तुमचा लुक हा आकर्षकच दिसणार आहे। त्यामुळे ब्लाऊजमधली पहिली टिप म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट मापाचाच पाहिजे। जेव्हा तुम्ही एकदम लूज ब्लाऊज घालता त्यामध्ये तुमचा लुक एकदम गबाळ्यासारखा दिसतो, तुमची साडी अजिबात चांगली नाही दिसत। त्यामुळे तुमच्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे। तुम्ही ब्लाऊज निवडता तेव्हा साडीसारख्या कलरचा ब्लाऊज स्टिच करण्याऐवजी तुम्ही जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडीवरती स्टिच केला तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसण्यासाठी मदत होईल, कारण साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची फॅशन सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। अशा प्रकारे जर साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केला तर त्यामध्ये तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर ब्लाऊज स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवा, ब्लाऊजला खूप जास्त लेस किंवा खूप जास्त डिझाईन अजिबात करू नका। जेवढे तुम्ही सिंपल सोबर ब्लाऊजचे डिझाईन ठेवाल तेवढाच तुमचा ब्लाऊज आणि तुमचा ओव्हरऑल लुक हा सिंपल सोबर दिसण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे ब्लाऊजमध्ये डिझाईन्स ट्राय करताना ज्या ट्रेंडिंगमधले डिझाईन्स आहेत जसे की बोटनेक असेल, व्ही नेक असेल, डीप व्ही नेक असेल किंवा सिंपल असा राऊंड नेक असेल, अशा प्रकारचे सिंपल सोबर जर ब्लाऊज डिझाईन्स तुम्ही ट्राय केल्या तर त्यामध्ये तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार। नंबर 3, ड्रेस। आता जर तुम्ही गृहिणी असाल आणि तुम्ही डेली बेसिसवरती कुठे जाण्यासाठी किंवा घरी जर ड्रेस वापरत असाल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, मी बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे त्या काय करतात, एकाच पॅटर्नचे ड्रेस घालतात। जसं पटियाला पॅन्ट असेल किंवा लेगिन कुर्ती असेल, अशा एकाच पॅटर्नचे ड्रेस त्या दररोज घालतात। तर असं अजिबात करू नका, तर तुमचा लुक त्यामध्ये अजिबात वेगळा नाही दिसणार, तर तोच लुक तुम्हाला येईल। घरी जर तुम्ही कुर्ती घालत असाल, ड्रेस घालत असाल तर ड्रेसमध्ये आणि कुर्तीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज नक्कीच ट्राय करू शकता। आता कुर्तीमध्ये तुम्ही स्लीटवाली कुर्ती ट्राय करू शकता, राऊंडवाली कुर्ती ट्राय करू शकता, फिट अँड फ्लेअरवाली कुर्ती ट्राय करू शकता किंवा अनारकली पॅटर्नमध्ये ज्या कुर्तीज असतात तशा प्रकारच्या कुर्तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता। शॉर्टमध्ये सुद्धा कुर्तीज अवेलेबल आहेत किंवा अँकल लेंथपर्यंत कुर्ती अवेलेबल आहेत। खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये कुर्तीज अवेलेबल आहेत। अशा प्रकारे तुम्ही एकाच टाईपच्या कुर्ती वेअर न करता वेगवेगळ्या डिफरंट स्टाईलच्या कुर्ती नक्कीच वेअर करा। यामुळे तुमचा लुक हा प्रत्येक कुर्तीमध्ये वेगवेगळा दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि आपसुकच तुम्ही त्यामध्ये आकर्षक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। जर तुम्ही कुर्ती घालत असाल आणि कुर्तीवरती तुम्ही जर ओढणी घेत असाल तर ओढणी कॅरी करताना अशा प्रकारे पांघरून ओढणी अजिबात कॅरी करायची नाही। यामध्ये तुमचा लुक अगदी गबाळ्यासारखा दिसतो आणि त्यामुळे कुर्तीवरती जेव्हा तुम्ही ओढणी घेता तेव्हा छान ओढणी पिनअप करा आणि वन साईड पिन तुम्ही ओढणीची करू शकता। जर तुम्ही घरामध्ये असेल आणि घरामध्ये तुम्हाला ओढणी घ्यायची सवय असेल त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एका बाजूला छान ओढणी पिनअप करू शकता आणि दुसऱ्या बाजूला छान अशी सिंपल गाठ मारू शकता। यामध्ये सुद्धा तुमचा लुक हा छान दिसण्यासाठी मदत होईल। पण अशा प्रकारे दोन्ही साईडनी गबाळ्यासारखी ओढणी अजिबात घ्यायची नाही, यामध्ये तुमचा लुक एकदम गबाळ्यासारखा येतो। ओढणीच्या बाबतीत ही टिप तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा। नंबर 4,
ज्वेलरी. आता पुढची जी टिप आहे ती आहे ज्वेलरीच्या बाबतीत. आता बऱ्याच महिलांना वाटतं की जेव्हा आपण खूप सारी ज्वेलरी घालतो तेव्हा आपण खूप सुंदर दिसतो, पण असं अजिबात नसतं. जेवढी तुम्ही जास्त ज्वेलरी घालाल तेवढं तुमचं एज हे जास्त दिसणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. जेवढी तुम्ही मिनिमम ज्वेलरी वेअर कराल तेवढाच तुमचा लुक हा सिंपल, सोबर आणि डिसेंट दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे ज्वेलरी निवडताना एकदम कमीत कमी ज्वेलरी कशी घालता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. काय आपण गृहिणी असतो, आपण घरामध्ये मिनी मंगळसूत्र घालत असतो. आता मिनी मंगळसूत्रामध्ये बऱ्याच महिलांना मी बघितलेलं आहे खूप मोठं गोल्डचं मिनी मंगळसूत्र गळ्यामध्ये रोज घालतात. तर असं अजिबात करू नका. जर तुम्ही गोल्डचं एवढं मोठं मंगळसूत्र रोज गळ्यामध्ये घालायला लागलात तर तुम्ही त्यामध्ये जास्त एजेड दिसाल, त्यामध्ये स्टायलिश अजिबात दिसणार नाही. त्यामुळे मंगळसूत्र निवडताना ज्या लेटेस्ट डिझाईन्स आहेत, जसे की मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहेत, जसे की स्टोनवाले मंगळसूत्र असतील, काळ्या मण्यांमधले मंगळसूत्र असतील, वाट्यांमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही छान असं पेंडंटवालं मिनी मंगळसूत्र यूज करू शकता. अशा प्रकारचे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतात आणि एक स्टायलिश लुक तुम्हाला देऊन जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या गोल्डच्या मोठ्या मंगळसूत्रापेक्षा छोटं असं गोल्डचं मंगळसूत्र तुम्ही गळ्यामध्ये नक्कीच घालू शकता. त्याचप्रमाणे कानातल्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच महिला काय करतात, खूप मोठं कानातलं कानामध्ये रोज घालतात, पण असं अजिबात करू नका. त्याचा पहिला ड्रॉबॅक म्हणजे अशा प्रकारच्या मोठ्या कानातल्यामुळे तुमच्या कानाचे जे होल असतात ते खूप मोठे होतात आणि त्यानंतर आपल्याला कानातलं नीट बसत नाही, असं ओघळल्यासारखं कानातलं दिसतं. त्यामुळे अशा प्रकारची मोठी कानातली रोज अजिबात घालायची नाहीत. दुसरा ड्रॉबॅक म्हणजे यामध्ये तुमचं वय हे खूप दिसतं, तुमचा लुक अजिबात सिंपल, सोबर आणि छान अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. त्यामुळे तुम्ही डेली बेसिसवरती छान असं छोटंसं कानातलं कानामध्ये नक्कीच घालू शकता. आता कानातल्यामध्ये सुद्धा स्टोनची कानातले असतात, किंवा लॉकची कानातले असतात, प्रेसवाली कानातले असतात, किंवा सोन्यामध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटीज मार्केटमध्ये आहेत. तशा प्रकारची छोटी कानातले तुम्ही नक्कीच घालू शकता. अशा प्रकारची छोटी कानातली किंवा छोटे मंगळसूत्र ड्रेसवरती सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि साडीवरती सुद्धा खूप सुंदर दिसतं. जर तुम्हाला खूप ज्वेलरी घालायला आवडत असेल तर तुम्ही लग्नामध्ये किंवा एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये छान खूप सारी ज्वेलरी घालू शकता. कारण काय होतं, तेव्हा खूप सारी ज्वेलरी खूप सुंदर दिसते, कारण आपला आउटफिट सुद्धा तसा असतो. त्यामुळे तशा प्रकारच्या आउटफिटवरती खूप सारी ज्वेलरी खूप सुंदर दिसते. टिप नंबर 5. आता पुढची जी टिप आहे ती आहे बांगड्यांच्या बाबतीत. आता मी बघितलेलं आहे बऱ्याच महिला काय करतात, डेली बेसिसवरती रोज हातामध्ये काचेच्या बांगड्या घालतात. आता हातामध्ये बांगड्या घालणं ही आपली परंपरा जरी असली तरी सुद्धा आपण ट्रेंड बरोबर चालणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप साऱ्या बांगड्या हातामध्ये घातल्यामुळे आपलं एज थोडंसं त्यामध्ये जास्त दिसतं. तुम्ही खूप साऱ्या बांगड्या नक्कीच घालू शकता, पण त्यासाठी कार्यक्रम तसा पाहिजे किंवा तुमचा आउटफिट तसा पाहिजे. साडीवरती खूप साऱ्या बांगड्या अतिशय सुंदर दिसतात, साडीवरती तुम्ही खूप साऱ्या बांगड्या आरामात घालू शकता. पण डेली बेसिसवर तुम्ही खूप साऱ्या बांगड्या हातामध्ये अजिबात घालू नका. तुम्ही सिंपली छान असे छोटेसे गोड जरी हातामध्ये घातले तरी सुद्धा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो. आणि जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर एका हातामध्ये वॉच घातला आणि दुसऱ्या हातामध्ये छोटीशी बांगडी घातली किंवा ब्रेसलेट घातलं तरी सुद्धा तुमचा लुक हा स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. कार्यक्रमासाठी आणि लग्नासाठी साडीवरती आपण हातामध्ये बांगड्या घालतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या साडीच्या किंवा ब्लाऊजच्या कलरच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये घाला. हातामध्ये जेव्हा तुम्ही बांगड्या घाला तेव्हा खूप सारे कलर बांगड्यांच्या हातामध्ये एकदाच घालू नका. ज्या रंगाचा तुमचा ब्लाऊज आहे, ज्या रंगाची तुम्ही साडी आहे, अशा प्लेन, सिंपल, सोबर एकाच रंगाच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये घाला. यामध्ये तुमचा हात हा छान दिसण्यासाठी मदत होते. पण जर तुम्ही खूप साऱ्या बांगड्या, खूप साऱ्या स्पार्कलवाल्या किंवा स्टोनवाल्या बांगड्या जर एकत्र करून घातल्या तर ते अजिबात चांगलं नाही दिसत. तुमचा लुक अजिबात सेटल आणि अजिबात डिसेंट दिसत नाही. मग लग्नासाठी, कार्यक्रमासाठी तुम्ही सॉलिड एकाच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालू शकता. टिप नंबर 6. हेअरस्टाईल. आता ही जी टिप आहे ती आहे हेअरस्टाईलच्या बाबतीत. हेअरस्टाईलमुळे आपला लुक सुंदर पण दिसू शकतो, आपला लुक खराब पण दिसू शकतो. कितीही छान तयार झालेला असू द्या, पण जर आपण हेअरस्टाईल चांगली नाही केली तर आपला लुक अजिबात चांगला नाही दिसत. त्यामुळे छान अशी हेअरस्टाईल करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. डेली बेसिसवरती जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, तुमचे केस खूप जास्त ओढून ताडून मागच्या बाजूला अजिबात बांधू नका. यामुळे काय होतं, पुढच्या बाजूने केस ओढले गेल्यामुळे तुमचा चेहरा त्यामध्ये मोठा दिसतो आणि चेहरा मोठा दिसला की तुमचं एज त्यामध्ये जास्त दिसतं. त्यामुळे कुठलीही हेअरस्टाईल करताना थोडीशी लूज ठेवून हेअरस्टाईल करा. मग तुम्ही पफ हेअरस्टाईल करू शकता, छान असं साईड पार्टिंग करू शकता, मिडल पार्टिंग लूज हेअरस्टाईल करू शकता. तुम्ही छान असा मेसी बन करू शकता, हाय पोनीटेल करू शकता. अशा प्रकारच्या छान छान हेअरस्टाईल तुम्ही डेली बेसिसवरती नक्कीच ट्राय करू शकता. यामध्ये तुमचा लुक हा अधिक स्टायलिश दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही अधिक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच. टिप नंबर 7. ग्रूमिंग. जर तुम्हाला खरंच अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, स्टायलिश दिसायचं असेल, सुंदर दिसायचं असेल तर त्यासाठी तुम्ही छान असं स्किन केअर रुटीन फॉलो
फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता तुम्ही सगळं पूर्ण प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करावा असं अजिबात नाही। तुम्ही सिम्पली छान असा रोज फेस वॉश केला सकाळी आणि संध्याकाळी आणि फक्त छान असं मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती लावलं तरीसुद्धा तुमची स्किन छान दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। बरोबर तुमचा चेहरा फ्रेश दिसण्यासाठी तुम्ही डेली बेसिसवरती बीबी क्रीम लावू शकता, सीसी क्रीम लावू शकता। अशा प्रकारच्या ज्या क्रीम असतात त्या तुम्हाला एकदम छान असं कव्हरेज देण्यासाठी मदत करतात। अशा प्रकारच्या क्रीम खूप जास्त लाईट वेट असतात, अजिबात तुमच्या चेहऱ्यावरती हेवी फील अजिबात होत नाहीत। त्यामुळे डेली बेसिसवर तुम्ही बीबी क्रीम आणि सीसी क्रीम नक्कीच वापरू शकता। त्याचबरोबर तुम्ही तुमचे आयब्रोज छान डिफाईन करू शकता, तुमच्या डोळ्यांना छान असं काजळ लावू शकता। यामुळे तुमचे डोळे हे सुंदर दिसण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि जेव्हा तुमचे डोळे छान दिसतात तेव्हा तुमचा पूर्ण चेहरा सुद्धा सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। त्या लिप्सच्या बाबतीत म्हणाल तर लिप्सवरती तुम्ही छान असं लिप बाम नक्कीच अप्लाय करा। यामुळे तुमचे ओठ हे अजिबात चिरणार नाहीत किंवा डिहायड्रेट अजिबात होणार नाहीत आणि तुम्ही डेली बेसिसवरती लिप्सवरती छान असं टिंटेड लिप बाम नक्कीच यूज करू शकता। यामुळे तुमच्या लिप्सला लिपस्टिक लावल्यासारखा लुक येईल आणि त्यामध्ये तुमचा संपूर्ण चेहरा आकर्षक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। त्याचबरोबर हाताच्या बाबतीत म्हणाल तर तुम्ही हाताला छान असं नेलपेंट लावून ठेवा। नेलपेंट लावल्यामुळे तुमचा हात हा सुंदर दिसण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत होते। डार्क नेलपेंट आवडत असेल तर डार्क नेलपेंट जेव्हा निघून जायला लागतं तेव्हा ते प्रॉपरली क्लीन करा, तसंच अजिबात ठेवू नका। प्रॉपरली क्लीन केल्यानंतर त्यावरती पुन्हा डार्क नेलपेंट लावा। तुम्हाला नेलपेंट रिमूव्ह करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही ट्रान्सपरंट असेल किंवा न्यूड कलरचे नेलपेंट्स मिळतात तसे नेलपेंट सुद्धा लावू शकता। असे नेलपेंट निघाले तरी अजिबात दिसून येत नाहीत। त्यामुळे नेलपेंटच्या बाबतीत ही टिप्स तर या होत्या खूप छोट्या टिप्स। या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा लुक हा आकर्षक दिसण्यासाठी, स्टायलिश दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। आणि जेव्हा तुम्ही सुंदर दिसाल तेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स सुद्धा नक्कीच दिसाल आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही कॉन्फिडेंटली नक्कीच करू शकाल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।